राहुलजी पष्टे ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला आली आहे. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट. टीम जीवी स्पोर्ट्स बोरशेती, जीवी स्पोर्ट्स बोरशेती आणि त्या विपक्षात असणारी टीम नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल ध्रुव 11 सातपाटी. खूप वेळ जातोय, चला लावा क्षेत्ररक्षण, चला लगेच ऑफिशियल पंच जा मैदानात. लगेच जिथे मॅचला सुरुवात केली जाईल, दोन बॅटर मैदानात जायचंय लगेच आपण देखील. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. तिथे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 वीरू जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. ध्रुवी 11 सातपाटी. फर्स्ट राऊंडची तिसरी मॅच ती आपण मैदानात पाहतोय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. वीरू जिथे ओव्हर नंबर 1 ला पहिला चेंडू जो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो, जिथे सिंगल वेगानं कंप्लीट केली, डबल ती देखील कंप्लीट होती. ध्रुवी 11 सातपाटी राहुलजी भोईर यांच्या माध्यमातून हा संघ इथपर्यंत आलाय. आणि अगदी मागच्याच आठवड्यातली स्पर्धा जर आपण पाहिली तर दादू स्पोर्ट्स कांबारे या ठिकाणी 1 लाख रुपये रक्कम असलेली स्पर्धा अगदी चॅम्पियन ठरला तो संघ, टीम सातपाटी संघ. तो आज मात्र या शिवकृपा चषक मध्ये तिथे पुढचा बॉल वीरू बॉलिंग ट्रॅक वरना, ते वेगवान तेज तर्रार प्लम स्वरूपानं बॅटर रोशन, त्याला परतावं लागेल. पहिला आदरा बसतोय तो टीम डीकेपी स्पोर्ट्स पाहुणे पाडा या टीमला. रोशन गावित बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय राज दळवी. इन ऍक्शन बॅटिंग करण्याकरता तो सज्ज होईल. डीकेपी स्पोर्ट्स पाहुणे पडा त्या विपक्ष टीम ध्रुव 11 सातपाटी संघ तो मैदानात आहे. नवीन बॅटर राज गेलाय. ओव्हर नंबर 1 वीरू बाबरे जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज. पहिल्या 2 बॉलवर 2 बनल्या, जिथे 1 विकेट देखील गेली आहे. नेक्स्ट मॅच टीम जीवी स्पोर्ट्स बोरशेती आणि त्या विपक्षात टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसई हा संघ आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन. जाऊयात मॅचच्या दिशेने. इथे पुढचा बॉल, चेंडू हवेत आहे. राज दळवीने सहज खेचलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षक अगदी प्रयत्न दर्जेदार केला. शेवटपर्यंत बॉलवरची नजर ती आपण पाहिली आणि शेवटच्या मुवमेंटला बॉल तो त्याच्या हातातनं निसटलाय. तिथे 2 धावा त्या इथे कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना, अप्रतिम परफेक्ट यॉर्कर होता, जिथे मिड ऑनला क्षेत्ररक्षण ते इथे केलं जातंय.
कोणत्याही प्रकारची धाव तिथे दिली जाणार नाहीये. राज दळवी अगदी दर्जेदार बॅटिंग करता ओळखला जातो टीम टीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा या टीम मध्ये. मात्र इथे फटका फसलाय, चेंडू अवैध आहे. अगदी आता सहजरित्या बॉलवर आलाय आणि इथे कॅच कॅरी केलाय, संपवलाय राज दळवीचा खेळ. बॅटर बाद. तिथे पहिले षटक ते मैदानात चालू आहेत. ग्राउंड मधनं गाड्या त्या नेऊ नका प्लीज, विनंती करतोय तुम्हाला. मॅच चालू असेल तेव्हा बाईक किंवा कार्स तर इथे घेऊन जाऊ नका ग्राउंड मधनं. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे ओव्हर नंबर 1 वीरू बाबरेचं षटक ते मैदानात चालू आहेत. या ठिकाणी पंकज पाटील पालन यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. जाऊयात मॅचच्या दिशेनं. वीरू पुढचा बॉल सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर ना. चांगला बॉल, दर्जेदार, फिंगरला रोल केलं. अगदी महेशच्या समोरून बॉलला अगदी फिरवलं वीरूनं. तिथे यष्टी रक्षकापर्यंत बॉलला घेऊन गेलाय. डॉट बॉलची उद्घोषणा ती इथं होती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 4 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. फर्स्ट राऊंड मधली तिसरी मॅच ती सध्या मैदानात चालू आहे. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम जीवी स्पोर्ट्स बोरशेती आणि त्या विपक्ष टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसई ब. टीम इन ऍक्शन असेल. वीरूचं षटक ते मैदानात समाप्त होते, जिथे फक्त आणि फक्त 4 धावा तर 2 विकेटच्या मोबदल्यात त्या स्कोर कार्डवर लागल्या. टीम टीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा या टीमच्या ओव्हर नंबर 2 गोलंदाजी करण्याकरता दुसऱ्या षटकातनं विशाल आलाय, दिशांत आलाय गोलंदाजी करण्याकरता. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे ओव्हर नंबर 2 ला इथनं सुरुवात केली जाईल. चला थोडी घाई करा सातपाटीकर, खूप जास्तीचा वेळ तो इथे जातोय मैदानात. सुरुवात होती दुसऱ्या षटकाला. दिशांत आलाय. पहिला चेंडू इथे अगदी दिशा दिली आहे. बॉलरच्या वेगाचा वापर तो इथे केला जातो आणि या ठिकाणी गणेशजी बांगडे ते देखील इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. या अगदी कशिवली गावचं एक दानशूर व्यक्तिमत्व ते देखील इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 2 दिशांत षटक ते मैदानात चालू आहे. पुढचा चेंडू अप्रतिम ना, बॉलला समोरून फिरवलं जात आहे, जिथे अगदी महेश तो सरप्राईज होतोय. डॉट बॉलची उद्घोषणा ती इथं होती आहे. याही अगोदरच्या ओव्हरमध्ये एक बॉल तो महेशच्या विपक्षात डॉट टाकला. इथे आता देखील एक डॉट बॉलची उद्घोषणा ती इथनं होती आहे. दुसरं षटक ते मैदानात चालू आहे. ओव्हर नंबर 2 पुढचा चेंडू. आता इथे फटका, लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. एक टप्प्याखर बॉलला फील्ड करतोय. सिंगल फक्त इथे अर्जित होती आहे. मोठ्या फटक्यांपासून अगदी दूर ठेवलंय ते टीम टीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा या टीमला. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या अखेरीस या ओव्हरमध्ये जिथे 2 धावा बनल्यात आणि टोटल जी धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती 5. टीम इथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसई बी, आपला एक प्रतिनिधी तो आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसई बी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि टीम जीवी स्पोर्ट्स बोरशेती, आपला देखील एक प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा. पुढचा बॉल श्रीकांत करिता पुढे आलाय आणि इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. या ओव्हरमधनं इथनं शेवटचा चेंडू असेल. 5 बॉलचा अनालिसिस केलं ना तर 3 बॉल तर इथे डॉट टाकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज दिशांतनं चांगली गोलंदाजी, किफायती गोलंदाजी ती इथं केली जाते. टीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा
फर्स्ट राऊंडची थर्ड मॅच ती मैदानात चालू आहे. या दोन टीम मधनं शेवटचा बॉल या ओव्हर मधनं श्रीकांत आहे सेकंड एंडवर. मात्र पुढे आलाय ते फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्यानं कॅच कॅरी केलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. इथे विकेट जातीये. बॅटरला परतावं लागेल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 6. तसेच जर आपण पाहिलं तर ओवी एंटरप्राइजेसचे ओनर प्रोप्रायटर योगेशजी पाटील ते देखील इकडे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम योगेशजी पाटील. तसेच गोरसई बीचा एक दर्जेदार खेळाडू संदेश केणे ते देखील इथे उपस्थित होत आहेत. वेलकम या सुस्वागतम संदेश आपला देखील. 4व्या मॅचच्या दिशेने जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस जी धावसंख्या स्कोर कार्डवर बनली आहे ती 6. इन ऍक्शन खेळताना दिसतील कपिल केणे असतील, संदेश असतील, सूरज केणे ते देखील आपल्याला इन ऍक्शन दिसतील टीम गोरसई बी या टीम मधनं. 4व्या मॅच मधनं 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होती. इथे पहिला बॉल तो वेगवान इथे प्लम स्वरूपानं पॅटची कट आहे असं दर्शवत आहेत. जिथे पॅटला लागलाय बॉल असं ऑफिशियल पंत दर्शवत आहेत. जिथे सिंगल धाव होती इथे अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 7. विश्वनाथ बॅटर स्ट्रायकर एंडवर. मात्र इथे विश्वनाथनं ठोकलाय षटकार 6 धावांकरता तगडा प्रहार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतीये 13 धावा. टीम जीवी स्पोर्ट्स बोरशेती. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 4व्या मॅचच्या दिशेने विश्वनाथनं षटकार ठोकला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्याची 13 स्कोर कार्डवर बनली आहे. पुढचा चेंडू विश्वनाथ करिता. ती चांगला बॉलची हाताळणी ती होती. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तो पुढे सरसावला. सिंगल आकृतीत केली आहे वेगानं. व्हाईट बॉल तो इथे घोषित केला जातोय. अगदी जर आपण पाहिलं ना तर ही स्पर्धा जरी शिवकृपा पाहुणेपाडा यांची असली ना तरी या स्पर्धेला अगदी आपली स्पर्धा म्हणून अगदी सातत्यानं मग राहुल भोईर असतील, वाडा क्रिकेट असोसिएशन जयजी पाटील असतील, राहुल भोईर असतील, योगेश पाटील असतील, साईनाथ पष्टे असतील, सचिन पष्टे असतील यांच्या माध्यमातून अथक मेहनत. आज देखील सकाळी 8:30 वाजता ते इथे उपस्थित होते आणि आयोजकांना त्यांनी इथे फोन करून बोलवलं. ती स्पर्धा यशस्वी होण्याकरता या सर्वांचा पाठबळ आणि योगदान ते खूप महत्वाचं आहे आणि अगदी त्याकरता खूप सारा धन्यवाद असेल. आयोजकांच्या वतीनं देखील खूप चांगला सपोर्ट तो या सर्वांच्या वतीनं होतोय. तिथे व्हाईट बॉल तो हाताळला जातोय. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 18 बनली आहे. जाऊयात मॅच मध्ये पुढचा चेंडू. इथे चेंडू हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगला कॅच कॅरी केलाय. विकेट जातीये. बॅटर बाद.
नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम जीवी स्पोर्ट्स त्रिशा 11 जीवी स्पोर्ट्स बोरशेती आणि त्या विपक्षात टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसई बी जी नेक्स्ट मॅच होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल बरोबर एका इनिंगच्या ब्रेक मध्ये. सगळ्यात मॅच मधनं ते चांगला बॉल दर्जेदार बॉलच्या हाताने ती आपण इथे पाहिली आहे. अगदी सिंगल ती इथे अर्जित केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली ती 19 धावा. विजयाकरता 20 धावांची इथनं पुढे आवश्यकता असेल. 20 धावांची गरज असेल इथून पुढे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. दोन टीम एकमेकांच्या विपक्षात असतील. टीम जीवी स्पोर्ट्स ग्रीशा 11 बोरशेती संघ आणि त्या विपक्षात टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसई बी. राहुलजी पष्टे साहेब तसेच गणेशजी बांगडे असतील, मुकेश पाटील, विकास पाटील या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. तिथे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन कर्णधार तिथे येत आहेत, टीम बोरशेती आणि टीम गोरसई बी. चला दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की तिथे टॉस बॉक्स मध्ये या, तिथे टॉस केला जाईल या नेक्स्ट मॅचचा. कुंदन गवाळे येथे येतात. कुंदन आपलाही मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉस बॉक्स कडे आपण जाणार आहोत. तिथे दोन कर्णधार माझ्या समवेत जोडले गेलेत. रोशन आणि संदेश हे दोन कर्णधार माझ्या समवेत जोडले गेलेत. विकास साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांना विनंती करतो की आपण जिल्हा प्रमुख कॉल दिलाय आणि जिल्हा प्रमुख आलाय. टॉस जिंकलाय तो टीम जीवी स्पोर्ट्स ग्रीशा 11 बोरशेती या संघानं टॉस जिंकलाय. 3 ओव्हरची मॅच असेल. निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर एक बलाढ्य गोरसई बी संघ. 3 ओव्हरमध्ये प्रथम फिल्डिंग करताना किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 35 मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तो टीम संघाचा मी कर्णधार संदेशकडे जातोय. संदेश, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नाही, आम्ही बॅटिंग घेतली असती कारण की या सीझनमध्ये आम्ही जास्तीत जास्त बॅटिंगच करतो आणि मॅच जिंकत आलेलो आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आज प्लेइंग 11 मध्ये कोणकोणते खेळाडू दिसतील गोरसई बी मधनं? पवन भावेश नसेल कारण की ते ISPL च्या नियमानुसार 16 तारखेनंतर खेळतील. बाकी सर्व प्लेयर असतील. ओके, नक्कीच. आणि या ग्राउंड पाहता, हे आयोजन पाहता काय म्हणशील? खूपच मोठा आयोजन असं या परिसरामधला हा. शिवकृपा चषक बोलायचं सर्वात मोठी स्पर्धा असते आणि खूप सारे प्रेक्षक सुद्धा इथे येत असतात. खूप खेळायला मजा येईल. या सीझन मध्ये म्हणजे या वर्षीच्या सीझन मध्ये बोरशेती विपक्षात तुम्ही मॅच कधी झाली या सीझनला? का रात्रीच आम्ही खेळलो, 1च्या दरम्यान खेळलो पाहिजा आणि आता रात्री मॅच देखील झाली आहे. त्यातनं कोण विजयी झाला? गोरसई बी विजयी झाली आहे. आता दिवसामध्ये मॅच याच दोन टीम मध्ये होती आहे. जाऊयात तिथे मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. बिग मॅच, आजच्या दिवसातला सर्वात कडा आणि बडा मुकाबला तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम गोरसई ब आणि बोरशेती या दोन टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस मात्र पहिलाच बॉल तो चाललाय सीमा रेषेच्या पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार. मनोज वलटे इथे येत आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुणाल मुकाशी दोन्ही टीमचे जे पॅकर्स आहेत त्या पॅकरचं नाव विचारून घ्या आणि त्यांचाही नामोल्लेख होणं गरजेचं आहे, कारण हे संघ जे इथपर्यंत आलेत त्या प्रत्येक टीमचे पॅकर जे आहेत ना त्यांची नावं, त्यांचा उल्लेख होणं खूप गरजेचं आहे, कारण या सर्वांच्या
मुळेच हे दर्जेदार संघ इथपर्यंत येतात. मैदानाच्या आतमध्ये चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते येते 6 या आकड्यावर. सध्या ध्रुवी 11 हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि संघ मालक आहेत राहुलजी भोईर, ज्यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटवर प्रेम करणारं ते एक व्यक्तिमत्व आहे राहुल भोईर. बिलोशी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून ध्रुवी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर टीम गोरसई ब जर आपण पाहिलं तर क्रिकेट या खेळाशी निगडीत असलेलं व्यक्तिमत्व कुंदनजी गवाळे आणि मुन्नूबाई यांच्या माध्यमातून तो संघ मैदानाच्या आतमध्ये असेल. एक रन इथे दाफलकावर जोडली गेली. दुसऱ्या करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा. 2च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते येते एकंदर 8 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर एक दुहेरी धावेचा फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल रोशन. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डाव्या स्टीवर राहिला. अतिरिक्त बाहेर निघालाय. वाईटचा इशारा. चेक कुणाल पाटील जाण्या. आपण जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कुणाल पाटील. आणि त्यांच्या विरोधात गोरसईच्या विरोधात जर आपण पाहिलं तर जीवी स्पोर्ट्स या नावानं बोरशेदी संघ जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. जितू पवार यांच्या माध्यमातून हा संघ जीवी स्पोर्ट्स या नावानं खेळणार आहे. पुढचा बॉल फुलटॉस आहे आणि त्याला फुल टोल वसूललाय. बॉलला उडवलंय, फेकून दिलंय आपल्या पसंतीच्या एरियात, सीमा रेषा पार. बॉल षटकारामध्ये परावर्तित झाला. आणखी एक नवा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे, कारण चेंडू तिथे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये जाऊन पडला आणि त्यामुळे नवीन चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. या षटकाराच्या मदतीनं मॅच खुली झाली आहे, कारण आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर फक्त 5 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच. बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय, लगेचच रेडी राहायचंय आणि मॅच खेळण्याकरता सज्ज व्हायचंय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला एक सिंगलच्या उद्दिष्टाने खेळलं. एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते येते 16 ऑन बोर्ड. 16 धावा या दाफलकावर आतापर्यंत लागल्या गेल्यात. आपल्या मुख्य मंचावर पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र सरळ बॅटनं अगदी दर्जेदार क्वालिटी फटका. खेळ खल्लास. इथे ध्रुवी स्पोर्ट्स हा संघ विजयी होतोय. ध्रुवी स्पोर्ट्स या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण लगेचच जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे. हॅलो. या ठिकाणी मुख्य मंचावरनं एक शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं केला जातोय. गणेशजी भांगडे यांचा शुभ सन्मान मी करण्याची विनंती करतोय. राहुल पष्टे